19 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न 1. नुकताच जागतिक सामाजिक कार्य दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 17. स्पष्टीकरण. नुकताच 17 मार्च 2026 रोजी जागतिक सामाजिक कार्य दिन साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी साजरा केला जातो. उद्देश व विषय. हा दिवस सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, मानवाधिकार आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करण्यासाठी समर्पित आहे. वर्ष 2026 चा विषय को बिल्डिंग होप अँड हार्मनी, अ हार्मबी कॉल टू युनाइट ए डिवायडेड सोसायटी. याचा अर्थ आशा आणि सामंजस्याचे सहनिर्माण, विभागलेल्या समाजाला एकत्र आणण्यासाठी एक हार्मबी कॉल असा आहे. महत्त्वाची टीप. जागतिक सामाजिक कार्य दिन मार्चचा तिसरा मंगळवार आणि जागतिक सामाजिक न्याय दिन फेब्रुवारी 20 हे वेगवेगळे दिवस आहेत. प्रश्न 2. नुकतीच कुसुनपुरला कोणत्या राज्याचे पहिले स्मार्ट गाव बनवण्याची घोषणा करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा. स्पष्टीकरण. ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील कुसुनपूर गाव वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदच्या नेतृत्वाखालील तंत्रज्ञान आधारित ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत राज्याचे पहिले स्मार्ट गाव बनणार आहे. ओडिशा राज्याची माहिती. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती. येथे लोकसभा 21, राज्यसभा 10 आणि विधानसभा 147 जागा आहेत. आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी. ओडिशाने उच्च शिक्षण संस्थांसाठी उन्हाळ्यापूर्वी उष्णतेच्या लाटेच्या व्यवस्थापनासाठी SOP जारी केली. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने भुवनेश्वरमध्ये UDISE+ वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. RBI ने देशातील दुसरे सुरक्षित डेटा सेंटर भुवनेश्वरमध्ये लॉन्च केले. भारताची पहिली RT ड्रोन प्रणाली वापरणारे दक्षिण भारतातील पहिले बंदर VO चिदंबरनार पोर्ट ठरले आहे. पारादीप पोर्टला स्वच्छता पंधरवडा 2025 मध्ये वर्षातील सर्वात स्वच्छ बंदर म्हणून निवडण्यात आले. DRDO ने ओडिशामध्ये सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रदर्शन केले. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सवाचे आयोजन भुवनेश्वर मध्ये झाले. प्रश्न 3. नुकतीच युनिक्लोने भारतासाठी आपला ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जसप्रीत बुमराह. स्पष्टीकरण. युनिक्लोने मार्च 2026 मध्ये भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांची भारतासाठी आपला नवीन ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. या भागीदारींतर्गत बुमराह युनिक्लोच्या लाईफवेअर मोहिमेचा, विशेषतः एरिझम उत्पादनांचा प्रचार करतील. आता पाहू इतर ब्रँड अँबेसेडर. SBI जनरल इन्शुरन्सचे ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. मेबेलिन न्यूयॉर्कने कियारा अडवाणी हिला भारतासाठी आपली ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केले. महेंद्रसिंह धोनी बजाज पुणे ग्रँड टूर 2026 चे गुडविल अँबेसेडर बनले. न्यू बॅलन्सची पहिली भारतीय अँबेसेडर म्हणून जान्हवी कपूर हिची नियुक्ती करण्यात आली. पारादीप फॉस्फेट्सने राहुल द्रविड यांना ब्रँड अँबेसेडर बनवले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची पहिली मानसिक आरोग्य दूत म्हणून दीपिका पदुकोण हिची नियुक्ती करण्यात आली. संजू सॅमसन यांची इंग्लिश प्रीमियर लीगचे अधिकृत अँबेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 4. नुकताच मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, राजू बाविस्कर. स्पष्टीकरण. साहित्य अकादमीतर्फे 2025 सालासाठीच्या प्रतिष्ठेच्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातील मान्यताप्राप्त 24 भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मराठी भाषेसाठी काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रासाठी लेखक राजू बाविस्कर यांची निवड झाली आहे. मराठी साहित्य विश्वात चर्चेत असलेल्या काळ्या निळ्या रेषा या आत्मचरित्रात लेखक राजू बाविस्कर यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव, सामाजिक वास्तव, संघर्ष आणि वैचारिक प्रवासाचे प्रभावी चित्रण केले आहे. साहित्य अकादमी पुरस्कारामध्ये मानचिन्ह, शाल आणि 1 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. आता पाहू इतर महत्त्वाच्या भाषांतील विजेते.
आसामी कडिखेलर साधू देवव्रत दास, बंगाली श्रेष्ठ कविता प्रसून बंदोपाध्याय, इंग्रजी क्रिम्सन स्प्रिंट नवतेज सरना, हिंदी जितेजी इलाहाबाद ममता कालिया, गुजराती भट्टखडकी योगेश वैद्य, मल्याळम मायामानुष्यर एन प्रभाकरन, पंजाबी सेफ्टी किट जिंदर, तमिळ सिरुकथेइन थडंगल सा तमिळसेलवन, उर्दू सफर जारी है कृतपाल सिंह बेताब। प्रश्न 5, नुकतेच भारत ट्राइब्स फेस्ट 2026 चे आयोजन कोठे केले जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण, भारत जनजाती महोत्सव 2026 राष्ट्रीय राजधानीत सुरू होत आहे, ज्यामध्ये आदिवासी समुदायांचा सांस्कृतिक वारसा आणि उद्योजकतेचे प्रदर्शन केले जाईल। या महोत्सवाचे आयोजन भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास संघाद्वारे सुंदर नर्सरी मध्ये केले जात असून याचे उद्घाटन केंद्रीय जनजातीय व्यवहार मंत्री जुएल ओराम यांच्या हस्ते होईल। प्रश्न 6, नुकताच ब्युटीज बरगाबीमे नामक एका नवीन भारतीय ओहोटीच्या माशाचा शोध कोठे लागला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पश्चिम बंगाल। स्पष्टीकरण, नुकताच ब्युटीज बरगाबीमे नामक भारतीय ओहोटीच्या माशाच्या नवीन प्रजातीचा शोध पश्चिम बंगालमधील रूपनारायण नदीत हुगळी नदीची उपनदी येथे लागला आहे। हा मासा स्लीपर गोबी कुटुंबाशी संबंधित असून त्याचे नाव तामलुकच्या पश्चिम बंगालच्या देवी बरगाबीमा यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। पश्चिम बंगाल राज्याची माहिती, राजधानी कोलकाता, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल आर.एन. रवी। येथे लोकसभा 42, राज्यसभा 16 आणि विधानसभा 295 जागा आहेत। आता पाहू पश्चिम बंगालशी संबंधित इतर चालू घडामोडी। IPS पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन DGP म्हणून नियुक्ती झाली। पश्चिम बंगालमध्ये मुरीगंगा नदीवर गंगासागर सेतूची पायाभरणी करण्यात आली। पश्चिम बंगाल सरकारने आपल्या महत्वाकांक्षी 100 दिवसीय रोजगार योजनेचे नाव कर्मश्री वरून बदलून महात्माश्री केले आहे। लिओनेल मेस्सीच्या 70 फूट उंच लोखंडी पुतळ्याचे अनावरण कोलकातामध्ये करण्यात आले। निवृत्त न्यायमूर्ती रवींद्रनाथ सामंत यांची पश्चिम बंगालचे नवीन लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली। क्रिकेटपटू ऋचा घोष पश्चिम बंगाल पोलिसांत DSP बनली। भारतीय नौदलात पाणबुडी विरोधी युद्धनौका आंद्रोथ कोलकातामध्ये सामील झाली। प्रश्न 7, नुकताच बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र। स्पष्टीकरण, महाराष्ट्राने बिमस्टेक युवा व्यावसायिक विनिमय कार्यक्रमाचे यजमानपद भूषवले। या कार्यक्रमात बिमस्टेक सदस्य देशांतील 30 तरुण संशोधक, तंत्रज्ञान विकसित करणारे, उद्योजक आणि इतर व्यावसायिक एकत्र आले होते। या कार्यक्रमाचा उद्देश ज्ञानाची देवाणघेवाण वाढवणे, सहकार्य मजबूत करणे आणि भारताच्या वेगाने वाढणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप, ज्ञान, संशोधन आणि तंत्रज्ञान परिसंस्थेशी ओळख करून देणे हा होता। महाराष्ट्र राज्याची माहिती, राजधानी मुंबई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल जिष्णू देव वर्मा। येथे लोकसभा 48, राज्यसभा 19 आणि विधानसभा 288 जागा आहेत। आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी। ससून बंदराच्या आधुनिकीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने 3 फिनलंड कंपन्यांसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली। हट्टी रिसाला महोत्सव महाराष्ट्रातील जालना येथे साजरा करण्यात आला। राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 महाराष्ट्रात आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे। महाराष्ट्रात स्थित वसई कॅथेड्रलला संरक्षणासाठी युनेस्को पुरस्कार प्रदान करण्यात आला। भारताचा पहिला म्युझिकल रोड मुंबईत तयार करण्यात आला। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नागपुरात दारुगोळा निर्मिती युनिटचे उद्घाटन केले। प्रश्न 8, नुकतीच ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अरुण मामेन। स्पष्टीकरण, MRF लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण मामेन यांची मार्च 2025 मध्ये ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी त्यांची या महत्त्वाच्या पदावर निवड झाली आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या।
गॅरी कार्स्टन यांची श्रीलंकेच्या पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतातील कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचम्मई बनल्या आहेत. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय सैन्याच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल यांची नियुक्ती करण्यात आली. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम CMD म्हणून प्रवीण M खनुजा यांची नियुक्ती करण्यात आली. श्रीनगर सेंट्रल जेलच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या काश्मीरी महिला सबा शॉल ठरल्या आहेत. BP सिंह यांची नौदल मुख्यालयात नौदल शस्त्रास्त्र महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. OpenAI ने अरविंद केसी यांची मुख्य लोक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. प्रश्न 9. नुकताच सी ड्रॅगन 2026 सराव कोणत्या देशाच्या नेतृत्वाखाली आयोजित केला जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय B, अमेरिका. स्पष्टीकरण. सी ड्रॅगन 2026 सरावाचे आयोजन अमेरिकेच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. हा एक वार्षिक बहुराष्ट्रीय पाणबुडी विरोधी युद्ध सराव आहे जो मार्च 2026 मध्ये गुआम येथील अँडरसन हवाई दलाच्या तळावर आयोजित केला जात आहे. यात सहभागी देश. या सरावात भारतीय नौदल, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची नौदले सामील आहेत. आता पाहू अमेरिकेशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिकेच्या येलोस्टोन नॅशनल पार्कमधील जगातील सर्वात मोठ्या ॲसिडिक गिझर इचिनसमध्ये स्फोट झाला. USAच्या मॉन्टानामध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. इराण विरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिकेने सुरू केले. अमेरिकेच्या मिलिटरीने पहिल्यांदा न्यूक्लियर मायक्रो रिॲक्टरला एअरलिफ्ट केले. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स 2025 मध्ये अमेरिका अव्वल स्थानी राहिली. जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन ठरणारे हेवन-1 अमेरिकेत विकसित केले जात आहे. अमेरिकेने अधिकृतपणे WHO मधून स्वतःला वेगळे केले आहे. अमेरिकेने भारताला पॅक्स सिलिकामध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले. प्रश्न 10. नुकतीच गौधाम योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय A, छत्तीसगड. स्पष्टीकरण. नुकतीच छत्तीसगड राज्यात गौधाम योजना सुरू करण्यात आली आहे जिचा शुभारंभ मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी बिलासपूर येथून केला. या योजनेचा मुख्य उद्देश निराश्रित आणि भटकी जनावरे यांना सुरक्षित निवारा, चारा आणि पाणी उपलब्ध करून देणे हा असून त्याअंतर्गत संपूर्ण राज्यात 1460 गौधाम स्थापन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. छत्तीसगड राज्याची माहिती. राजधानी रायपूर. मुख्यमंत्री विष्णुदेव साय. राज्यपाल रामेंडेका. आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी. धर्मांतरावर बंदी घालण्यासाठी छत्तीसगड सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजुरी दिली. खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे आयोजन छत्तीसगडमध्ये केले जाईल. अपार ID निर्मितीमध्ये छत्तीसगड आघाडीवर राहिले. छत्तीसगडच्या बस्तरमधील ग्रामोत्सवात बायसन हॉर्न मारिया नृत्याचे प्रदर्शन करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी रायपूरमध्ये शांती शिखर सेंटरचे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले. छत्तीसगडमध्ये काळवीट पुनरागमन योजना यशस्वीपणे लागू करण्यात आली. प्रश्न 11. नुकताच कोणत्या देशाच्या संघाचा माजी कर्णधार सरफराज अहमद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय C, पाकिस्तान. स्पष्टीकरण. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता यष्टिरक्षक फलंदाज सरफराज अहमद याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने पाकिस्तानसाठी 54 कसोटी, 117 वनडे आणि 61 T20 सामने खेळले. सरफराजने 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आणि T20 रँकिंगमध्ये नंबर 1 संघ बनवून कर्णधार म्हणून मोठे यश मिळवले होते. पाकिस्तान राज्याची माहिती. राजधानी इस्लामाबाद. चलन पाकिस्तानी रुपया. पंतप्रधान शाहबाज शरीफ. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी. आता पाहू पाकिस्तानशी संबंधित इतर चालू घडामोडी. पाकिस्तानमध्ये प्राचीन भारताच्या कुशाण काळातील नाणी सापडली आहेत. पाकिस्तानने ऑपरेशन गजब लिल हाक नावाचा एक मोठा सीमापार लष्करी उपक्रम सुरू केला.
फील्ड मार्शल असीम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यात आली. WHOच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये HIV संसर्ग सर्वात वेगाने वाढला आहे. अमेरिकेने पाकिस्तानला नवनिर्मित प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला. पाकिस्तानने सौदी अरेबियासोबत परस्पर संरक्षण करार केला. प्रश्न 12. नुकतीच हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या प्रयत्नांत मदत करण्यासाठी जागतिक बँकेने कोणत्या राज्याला सुमारे 300 दशलक्ष USDच्या कर्जाला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, उत्तर प्रदेश. स्पष्टीकरण. जागतिक बँकेने उत्तर प्रदेशमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी सुमारे 300 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 2500 कोटी रुपये च्या कर्जाला मंजुरी दिली आहे. ही मदत उत्तर प्रदेश स्वच्छ हवा व्यवस्थापन कार्यक्रम अंतर्गत वाहतूक, उद्योग आणि कृषी क्षेत्रांत हरित ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश राज्याची माहिती. राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. येथे लोकसभा 80, राज्यसभा 31 आणि विधानसभा 403 जागा आहेत. आता पाहू उत्तर प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. उत्तर प्रदेश सरकारने 20 लाखांहून अधिक ग्रामीण घरांपर्यंत हाय स्पीड इंटरनेट पोहोचवण्याची घोषणा केली. वाराणसीमध्ये एका तासाच्या आत 2,51,446 रोपे लावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करण्यात आला. NGTने उत्तर प्रदेशातील सुआव नदीला राप्ती नदीची उपनदी म्हणून दर्जा बहाल करण्याचे निर्देश दिले. 2024 मध्ये भारतात उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाले. भारताचे पहिले नॅशनल कॉ कल्चर म्युझियम मथुरा येथे स्थापन केले जात आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतीच पंचदोल मिलन यात्रा कोठे आयोजित करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे ओडिशा. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. भारतात पहिल्यांदा निष्क्रिय इच्छामृत्यूला मंजुरी देण्यात आली. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला होता. सेवा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजनेची घोषणा केली. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टीम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान पटकावले आहे. जम्मू काश्मीरने 67 वर्षांत पहिल्यांदा रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. इराणने फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रम केरळमध्ये सुरू केला जाईल. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश चंदीगड बनला आहे. महाराष्ट्रातील सौंदला हे भारताचे पहिले जातीमुक्त गाव बनले आहे. मोजतबा खामेनेई इराणचे सर्वोच्च नेते बनले. मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद लिन चानी याने जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच मथुरा धर्ममेळा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? दिलेल्या पर्यायातून याचे अचूक उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.